पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात 4 मे 2026 हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल। या वाक्यावर सोशल मीडिया भारावून गेली आहे। गेल्या 3.5 दशकांहून अधिक काळ डाव्यांची आणि त्यानंतर 1.5 शतक तृणमूल काँग्रेसची अभेद्य सत्ता अनुभवणाऱ्या बंगालमध्ये कमळ फुललंय। भारतीय जनता पक्षानं पहिल्यांदाच बंगालची सत्ता काबीज करत एक नवा इतिहास रचलाय। या ऐतिहासिक विजयाचे एकमेव महानायक म्हणून सुवेंदू अधिकारी यांचं नाव आज देशात गाजतंय। या निवडणुकीतील सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी म्हणजे सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा त्यांच्याच हक्काच्या भवानीपूर मतदारसंघात पराभव केलाय। यापूर्वी 2021च्या निवडणुकीत सुवेंदू यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना धूळ चारली होती। आता सलग दुसऱ्यांदा त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पराभूत करण्याचा पराक्रम गाजवलाय। ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू यांना बाहेरचा उमेदवार म्हणून हिणवलं होतं, परंतु सुवेंदू यांनी स्वतःला भूमिपुत्र सिद्ध करत मतदारांच्या मनात स्थान मिळवलं। बंगालमधील या सत्ता पालटानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर संपन्न झालाय। बंगालमधील या सत्ता पालटानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर संपन्न होणार आहे। माजी केंद्रीय मंत्री सुभाष सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या कोलकात्यात पावसाचं वातावरण असलं तरी प्रशासनाने आणि पक्षाने सर्व जय्यत तयारी पूर्ण केल्याचं पाहायला मिळालंय। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी केंद्रातील दिग्गज मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोलकात्यामध्ये दाखल होत आहेत। संपूर्ण शहरात सध्या उत्सवाचं वातावरण आहे। कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। आता पाहूयात नेमके कोण आहेत सुवेंदू अधिकारी आणि त्यांचा राजकीय प्रवासाचा आढावा हा विशेष रिपोर्टमध्ये घेऊया। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात एलएस मराठी। सुवेंदू अधिकारी हे केवळ एक नाव नसून बंगालच्या राजकारणातील एक शक्तिशाली केंद्र बनले। एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात जन्मलेल्या सुवेंदू यांनी आपलं शिक्षण कांती येथील पीके कॉलेजमधून पूर्ण केलं। त्यानंतर रवींद्र भारती विद्यापीठातून पदवी संपादन केली। त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री राहिलेत। पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील अधिकारी कुटुंबाचा प्रचंड दबदबा असून त्यांना तिथले राजकीय राज्य म्हटलं जातं। सुवेंदू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरसेवक म्हणून केली। 2006 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले। त्यांच्याकडे असणारी जमिनीवरची पकड आणि अफाट जनसंपर्क यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले। नंदीग्राम आंदोलनाचे शिल्पकार म्हणूनही त्यांची ओळख आहे। 2007 मध्ये नंदीग्राममध्ये जेव्हा विशेष आर्थिक क्षेत्रासाठी जमिनी अधिग्रहित केल्या जात होत्या तेव्हा सुवेंदू अधिकारी यांनीच भूमी उच्छेद प्रतिरोध समिती स्थापन करून डाव्यांविरोधात एल्गार पुकारला होता। या आंदोलनानेच ममता बॅनर्जींना सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचवलं। त्या काळी ममता आणि सुवेंदू यांची जोडी बंगालमध्ये अभेद्य मानली जायची। 2011 मध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आल्यानंतर सुवेंदू यांनी परिवहन आणि सिंचन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती। एकेकाळी ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू सहकारी राहिलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्या नात्यात दुरावा येण्यास 2020 मध्ये सुरुवात झाली। पक्षात अभिषेक बॅनर्जी यांचं वाढतं महत्त्व आणि निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या कार्यपद्धतीवर सुवेंदू नाराज होते। अखेर नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी मंत्रिपदाचा त्याग केला आणि डिसेंबर 2020 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्या एका निर्णयानं बंगालच्या राजकारणाची संपूर्ण दिशाच बदलून टाकली। आज बंगालमध्ये भाजपला मिळालेल्या यशाचं मुख्य शिल्पकार सुवेंदू अधिकारी मानले जात आहेत। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांचं नाव अग्रस्थानी असण्यामागं काही महत्त्वाची कारणं देखील आहेत। पश्चिम बंगालच्या राजकारणात सुवेंदू अधिकारी हे नाव सध्या भाजपचा सर्वात मोठा चेहरा म्हणून समोर आलाय। त्यांना मुख्यमंत्री पदाचं प्रबळ दावेदार मानण्यामागे केवळ राजकीय गणित नसून त्यांनी गेल्या काही वर्षात जमिनीवर केलेली कामगिरी महत्त्वाची आहे। 2021च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचं लक्ष नंदीग्राम मतदारसंघाकडे होतं। सुवेंदू अधिकारी यांनी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान दिलं आणि त्यांचा पराभव केला। एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्यांच्याच मतदारसंघात हरवणं ही भारतीय राजकारणातील दुर्मिळ घटना आहे। या विजयामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा त्यांच्यावरचाच विश्वास प्रचंड वाढला। सुवेंदू अधिकारी हे दीर्घकाळ तृणमूल काँग्रेसमध्ये होते। ममता बॅनर्जींच्या विजयामागे जी संघटनात्मक बांधणी असायची त्याचे मुख्य सूत्रधार सुवेंदूच होते। त्यामुळे टीएमसीला रोखण्यासाठी कोणत्या धोरणांचा वापर करायचा हे त्यांना अचूक ठाऊक होतं। शत्रूंच्या ताकदीची आणि कमकुवत बाजूंची पूर्ण कल्पना असणारा नेता म्हणून भाजपकडे त्यांच्याशिवाय दुसरा मोठा पर्याय नाही। सुवेंदू अधिकारी हे केवळ आंदोलक नेते नाहीत, तर त्यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे। ते लोकसभेचे 2 वेळा सदस्य राहिलेत। पश्चिम बंगाल सरकारमध्ये त्यांनी परिवहन, जलसंपदा आणि महत्त्वाच्या खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिलंय। मेदिनीपूर पट्ट्यात आणि दक्षिण बंगालमध्ये त्यांचं स्वतःचं स्वतंत्र जनमत आहे। सुवेंदू यांनी स्वतःला सनातन हिंदू ओळखीशी जोडून घेतलंय।
ज्यामुळे भाजपच्या हक्काच्या मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली। त्याच वेळी ते वारंवार राज्यातील भ्रष्टाचाराच्या शिक्षक भरती घोटाळा, कोळसा घोटाळा मुद्द्यांवरून टीएमसीला घेरतात। विकास आणि पारदर्शक प्रशासन हा त्यांचा अजेंडा मध्यमवर्गीय मतदारांना आकर्षित करतो। विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून सुवेंदू अधिकारी यांनी सत्ताधारी पक्षाला सळो की पळो करून सोडलं। प्रत्येक जन आंदोलनात ते अग्रभागी असायचे। राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्यात त्यांचा मोठा वाटा होता। भाजपसाठी सुवेंदू अधिकारी हे एक असे नेते आहेत जे केवळ दिल्लीतच आदेश पाळत नाहीत, तर स्वतःच्या बळावर निवडणूक फिरवण्याची क्षमता ठेवतात। संघटन कौशल्य, आक्रमकता आणि स्थानिक भूमिपुत्र ही प्रतिमा त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे ठेवते। पश्चिम बंगालमध्ये आता भाजपचं सरकार येणार हे स्पष्ट झालंय। सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील ही निवडणूक बंगालच्या राजकारणात सोनार बांगलाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल मानलं जात आहे। ममता बॅनर्जींच्या घराणेशाहीला आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला जनतेनं नाकारल्याचं या निकालांवरून दिसतंय। नुकतंच बंगालच्या नव्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे। सुवेंदू अधिकारी यांनी ज्या प्रकारे ममता दीदींना चारीमुंडा चित्त केलंय, त्यावरून बंगालच्या गादीवर आता एक नवा किंग मेकर बसलाय हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।